नमस्कार मंडळी, आज बनवूया मिसळ रेसिपी। मिसळ बनवण्यासाठी मी पाव किलो मटकी घेतलेली आहे। एका कढईत 1 चमचा तेल टाकलेले आहे, त्यात हळद टाकलेली आहे, 1 ग्लास पाणी टाकलेले आहे। पाण्याला उकळी आली त्यात मटकी टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मटकी 10 मिनिटं शिजवून घ्यायची छान। मटकीला शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता तव्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यात खडे मसाले टाकलेले आहेत, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, थोडेसे जिरे आणि एक मोठा साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे मी चिरून। तो कांदा फ्राय करून घेतलेला आहे। त्यातच अद्रक, लसूण, 1 चमचा तीळ, थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं हे सर्व छान भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला ह्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे। आता तर्री बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त तर्री हवी असेल तर जास्त तेल घेऊ शकता। पातेल्यात तेल घेतलेलं आहे 4 चमचे। त्यात मी धने पावडर, लाल तिखट, चिमूटभर हळद, गरम मसाला, तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर टाकल्याने भाजीला छान स्वाद येतो। नंतर हा वाटून घेतलेला मसाला त्यात टाकलेला आहे आणि हा मसाला छान तेलात परतून घ्यायचा आहे, त्याला तेल सुटेपर्यंत। मसाला परतायला कमीत कमी 10 मिनिट तरी लागतात। छान मसाल्याचा कलर बघा चेंज झालेला आहे, असा कलर बदलेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता या मसाल्यामध्ये मी घातलेली शिजवून घेतलेली मटकी। आता मटकी पण छान 5 मिनिटं परतून घ्यायची ह्या मसाल्यामध्ये आणि एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून। आणि नंतर यात मग तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही घालू शकता। आता मटकी छान परतून घेतलेली आहे मी आणि मसाल्यात पण मसाला परतताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे मसाला काय होतं लवकर परतला जातो। आता मी यात गरम पाणी करून घेतलेलं आहे, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही। थंड पाणी वापरलं तर भाजीला म्हणावी तशी चव येत नाही, त्यामुळे पाणी गरमच करून घ्या। आता याला छान उकळी फुटू द्यायची। छान उकळलं की मग त्याला छान कट येईल। आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार। मीठ थोडंसं कमीच वापरले कारण मी मसाला भाजताना मीठ टाकले, मटकी शिजवताना मीठ टाकलेलं आहे, म्हणून थोडंसं कमी प्रमाणातच मीठ वापरलं आहे। इथं वरून कोथिंबीर टाकलेली आहे मी। आता याला छान 5 ते 7 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे कसं तर्रीला छान कट येईल। तर तुम्हाला मी बनवलेली मिसळ पावची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा आता 5 ते 7 मिनिटं मी छान उकळू दिले, किती छान कट आलेला आहे मिसळला। आता एका प्लेटमध्ये मी फरसाण घेतलेलं आहे, त्यात मटकी टाकलेली आहे, रस्सा टाकलेला आहे, वरून कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं प्लेट वाढून घेतलेलं आहे। सोबत घरी बनवलेले ताक आहे। थँक्यू।